दादाचं लग्न झालं आणि आमची लाडकी वहिनी घरी आली. घरी आल्याच्या नंतर उंबरठ्यावरचं माप ओलांडल्याच्या नंतर जो कार्यक्रम होता तो होता हळद उतरवण्याचा कार्यक्रम. त्यालाच आमच्याकडे नान नवरासुद्धा म्हणतात. आमच्या 5 बहिणींपैकी एकीची कमी पूर्ण करायसाठी इकडे माझी आरू सज्ज झाली होती आणि तिने आई बाबाला मस्त इकडे छान घासून हळद लावली आणि आंघोळसुद्धा घातली. आई बाबाचं झाल्यानंतर लगेच मामा मामीवर भिडली आणि इकडे मस्त त्यांना पण घासून इकडे छान अशी हळद लावून घेतली आणि फोटो क्लिक करायसाठी पण सुद्धा इकडे सज्ज झाली. पप्पा आपले इकडे व्हिडिओ घेतच होते. त्याच्यानंतर आम्ही तिघी चौघी बहिणीसुद्धा इकडे मस्त दादा आणि मम्मी पप्पावर भिडलो, ते म्हणजे हळद उतरवण्यासाठी. आणि इकडे मस्त त्यांना हळद लावून टिका वगैरे लावून जे पारंपरिक पद्धतीने आपण कार्यक्रम करतो तो कार्यक्रम मिळून आम्ही सगळ्यांनी इकडे पार पाडला आणि हळद लावण्याचा आणि नान नवऱ्याचा आंघोळीचा कार्यक्रम इकडे पार पाडला. आणि दादाच्या लग्नात जी मज्जा आपण एन्जॉय करतो ना सगळ्या बहिणी मिळून, तो आनंद काही इकडे वेगळाच राहतो. वहिनी घरात येणं आणि आपल्या भावांचा संसार प्रपंच इकडे मस्त छान पद्धतीने बसणं, याच्यासारखा क्षण आणि आनंद दुसरा कोणता भेटतच नाही. बहिणीला मस्त खूप साऱ्या शुभेच्छा वगैरे दिल्या त्यांच्या भावी जीवनासाठी आणि आयुष्यासाठी. आणि अशा पद्धतीने आम्ही इकडे हळद उतरवण्याचा कार्यक्रम केला. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब